So examine the Gandhian idea of village community as an ideal unit of self governance, असा 2012 मध्ये प्रश्न विचारला आहे PSIR मध्ये. ओके, सो हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कसे डील करायचे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, एक्झामिन द गांधीयन आयडिया ऑफ विलेज कम्युनिटी. Community as an ideal unit of self governance, as an ideal unit of self governance. आता हे सगळं शिकून झालं आहे आपलं ऑलरेडी, बट याचं उत्तर कसं लिहायचं, कशा पद्धतीने याला आपण रिॲक्ट झालो पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे बघा. ओके, सो सिम्पली जे आहे कुठलाही प्रश्न जेव्हा विचारला जातो त्या प्रश्नामधले कीवर्ड्स आधी बाजूला घ्या. फॉर एक्झाम्पल आता इथं जर आपण बघितलं तर विलेज कम्युनिटी आणि सेकंड वन इज सेल्फ गव्हर्नन्स, असे दोन कीवर्ड्स याच्यामध्ये आहेत. ओके, की विलेज गव्हर्नन्स अँड सेल्फ, विलेज कम्युनिटी अँड सेल्फ गव्हर्नन्स. आता बेसिकली जे आहे व्हॉट आर द कोर प्रिन्सिपल्स ऑफ गांधीयन विलेज कम्युनिटी. गांधीजींनी कुठल्या गोष्टी ज्या आहेत विलेज कम्युनिटीच्या बाबतीमध्ये सांगितल्या होत्या. द फर्स्ट वन इज डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. ओके, सो फर्स्ट वन इज डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. यालाच मराठीतून काय म्हणतो आपण, विकेंद्रीकरण, सत्तेचं विकेंद्रीकरण करणं. याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, पंचायत राज्य आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ग्रामपंचायत, म्युन्सिपाल्टी. जो काही समाजातला ग्राउंड लेवल आहे बघा, सो शेवटचा घटक आहे त्याला डिसिजन मेकिंगमध्ये घेऊन येणं, तर ती जे आहे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. हिच्यातली कोर आयडिया जी आहे, नाव वी आर डिस्कसिंग विलेज कम्युनिटी. मग आपल्याला जो बेसिक हे आहे डिसेंट्रलायझेशन जे आहे. आता याच्याबद्दल त्यांनी हरिजनमध्ये लिहिलं होतं बघा 1937 मध्ये. सो हे रेफरन्सेस जर तुम्ही प्रॉपरली दिले की हरिजन 1937 मध्ये, मग गांधीजी याच्याबद्दल काय म्हणतात की डिसेंट्रलायझेशन का पाहिजे बघा. ओके, सो गांधीजींनी जे आहे स्टेट जे आहे तर ते तेवढंसं ॲक्सेप्ट केलं नव्हतं, त्याला बाजूला ठेवलं होतं. स्टेटनी फक्त काय केलं पाहिजे तर गोष्टी कोऑर्डिनेट केल्या पाहिजे, गांधीजींचं म्हणणं होतं. न की स्टेट ॲज अ कोअर्सिंग पॉवर, म्हणजे काय दमनकारी काम स्टेटनी करता कामा नाही, स्टेटनी पॉवर्स त्याचे जे आहे वापरता कामा नाही. बट इथं जे आहे की तुम्ही डिसेंट्रलायझेशन करा, लोकांनी स्वतःचं प्रशासन चालवलं पाहिजे. ओके, सो हरिजन 1937 मध्ये गांधीजी काय म्हणतात की ऑल पॉलिटिकल इन्स्टिट्यूट्स, जेवढ्या काही पॉलिटिकल इन्स्टिट्यूट आहेत त्याचं काम काय आहे, टू मेक सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वीक ॲज पॉसिबल. ओके, इथला जो रेफरन्स आहे तो काय आहे की ऑल पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन जे आहेत बघा. ओके, जेवढ्या काही पॉलिटिकल इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचं काम काय आहे, टू मेक सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वीक ॲज पॉसिबल. सो यांचं काम आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटला तुम्ही काय करा, वीक बनवा. ओके, आता त्यावेळेचं सेंट्रल गव्हर्नमेंट कोण होतं, ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं, हे लक्षात घ्या. आताचं सेंट्रल गव्हर्नमेंट आपलंच आपण बसवलेलं गव्हर्नमेंट आहे, तो काळ पण तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो. बट बेसिकली इथं आहे की ती जी आहे की आता आपली टेंडन्सी कशी आहे, सेंट्रलायझिंग टेंडन्सी आहे बघा. फेडरेशन आताही आहे आपल्याकडं, स्टेट आणि सेंटर, पण आपलं सेंटर कसं आहे, स्ट्रॉंग आहे. तो काळ कसा आहे, कोलोनियल काळ आहे. त्या कोलोनियल काळामध्ये ही गणितं लक्षात घेणं गरजेचं आहे बघा. ओके, सो बेसिकली जे आहे गांधीजींनी हा कन्सेप्ट जो आहे तो ठेवला होता की ईच विलेज हे एक ऑटोनॉमस युनिट म्हणून काम करणार, स्वायत्त संस्था जी आहे किंवा एक स्वायत्त एकक म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. डिसेंट्रलायझेशनमध्ये विलेज लेवलला प्रत्येकाला जे आहे स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार असणं, डिसिजन मेकिंगमध्ये ते असणं हे अपेक्षित आहे. आणि या डिसेंट्रलायझेशनमध्ये जे आहे की हे ऑटोनॉमस युनिट असलं पाहिजे, म्हणजे स्वायत्त एकक जे आहे तर ते विलेज असलं पाहिजे. आणि आजच्या डेटमध्ये पण बघा आपल्याकडे जे आहे ग्रामसभा इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ डिसेंट्रलायझेशन. ओके, ज्यांनी 18 वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे असे सगळे जे आहेत ते ग्रामसभेचे सदस्य आहेत. आणि ही सगळी लोक काय करतात,
दे आर पार्ट अँड पार्सल ऑफ डिसिजन मेकिंग, दे आर पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे बघा. ओके, सो ही एक कन्सेप्ट आहे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. देन दुसरा मुद्दा इथं जो मांडण्यात आला होता बघा तो काय आहे, द सेकंड वन इज, याच्यातला दुसरा कन्सेप्ट आहे विलेज रिपब्लिक्स. ओके, दुसरी जी कन्सेप्ट त्यांनी मांडली होती इट वॉज विलेज रिपब्लिक्स. रिपब्लिक काय अर्थ होतो या रिपब्लिकचा? काय अर्थ होतो याचा? इलेक्टेड जे आहे, इलेक्टेड कोण? प्रेसिडेंट. गणराज्य याचा अर्थ जे आहे की तुम्ही तुमचं सरकार निवडून द्या, तुम्ही तुमची जी आहे व्यवस्था निवडून द्या. हेड ऑफ स्टेट जो काही असणार आहे तो कसा असेल? इलेक्टेड असेल बाय पीपल. ओके, म्हणजे असं होईल का बरं? रामनाथ कोविंद होते, त्यांच्यानंतर जे आहे द्रौपदी मुर्मू आलेले आहेत राष्ट्रपती म्हणून, त्यांच्या घरातून कोणाला घेतलं का आपण नंतर? नाही. ओके, सो विलेज रिपब्लिक्स जे आहे तर ते समोर आले पाहिजे. आणि एकंदर जे आहे की एक फेडरेशन इथं ज्यांना अपेक्षित होतं बघा, फेडरल ऑर फेडरेशन, संघराज्य पद्धती जी आहे की असे वेगवेगळे विलेज रिपब्लिक्स जे आहेत. हिस्ट्रीमध्ये महाजनपदं आहेत बघा, तिच्यामध्ये आहेत रिपब्लिक्स जे आहेत बघा, वेगवेगळे स्टेट जे आहेत. आणि ह्या प्रत्येक विलेजचं स्वतःचं एक सेल्फ स्ट्रक्चर असलं पाहिजे, असं त्यांचं जे आहे सेल्फ गव्हर्नमेंट स्ट्रक्चर. ओके, यांचं स्वतःचं जे आहे सेल्फ गव्हर्नन्सचं एक स्ट्रक्चर असणं अपेक्षित होतं बघा. ओके, संरचना जी आहे सेल्फ गव्हर्नन्सची संरचना यांनी उभारली पाहिजे, हा याच्यातला बेसिक कन्सेप्ट होता. सो ती एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये मॅटर करते बघा. ओके, सो आता ह्या सर्व याच्यामध्ये जे आहे की हे सगळं जेव्हा स्टेट रिपब्लिककडे जातं, ॲट दॅट टाईम एव्हरी विलेज शूड फोकस ऑन देअर नीड्स. प्रत्येकाने प्रत्येकाच्या गरजांवर फोकस ठेवला पाहिजे. तुम्हाला काय काय लागतं तेवढं तुम्ही करणं अपेक्षित आहे. बघा इथं ब्रेड काय होतं ते? ओके, ती जी संकल्पना आहे बघा तिच्यामध्ये काय आहे, सरळ सरळ की तुम्ही फिजिकल वर्कमध्ये इन्वॉल्व झालं पाहिजे. ओके, ती कन्सर्न होतं की तो फिजिकल हिच्यामध्ये तुम्ही जाणं, म्हणजे स्वतःच्या गरजेपुरतं का होईना पण तेवढं काम तुम्ही केलं पाहिजे, हे गांधीजींनी क्लिअर केलं. मग त्या केसमध्ये इथला जो कन्सर्न आहे सेल्फ गव्हर्नन्सचा की ते स्ट्रक्चर ॲज वेल ॲज देअर नीड्स, त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्या नीड्स त्यांनी फुलफिल करणं अपेक्षित आहे बघा. सो तोही एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा येतो. ओके, द नेक्स्ट वन जे आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये याच्याबद्दल विलेज रिपब्लिक्स याच्याबद्दल त्यांनी हिंद स्वराजमध्ये बोललेलं आहे बघा. हिंद स्वराज जे आहे गांधीजींचं जे ओव्हरऑल लिटरली वर्क आहे बघा ते महत्त्वाचं आहे. याचे रेफरन्सेस खूप खूप महत्त्वाचे आहेत. हिंद स्वराज, ओके, हिंद स्वराजमध्ये जे आहे 1909मध्ये त्यांनी याबद्दल जे आहे विलेज रिपब्लिक ही संकल्पना जी आहे तिथं मांडलेली आहे. तुम्ही रेफरन्सेस जेवढे द्याल तुमच्या उत्तरामध्ये तेवढं ते कॉन्क्रीट बनत जातं. म्हणजे इन जनरल जे आहे कुठलेही व्ह्यूज जनरलिस्टिक ठेवण्यापेक्षा मग बाकीच्या गोष्टी मॅटर करत जातात बघा ते. ओके, देन इथे एक दुसरा कन्सर्न होता की एव्हरी इंडिव्हिज्युअल शूड कॉन्ट्रीब्यूट फॉर द कम्युनिटी. प्रत्येकाने समाजासाठी आपलं जे काही नैतिक कर्तव्य आहे ते बजावलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे त्या इंडिव्हिज्युअलनी सोसायटीसाठी काहीतरी करणं अपेक्षित आहे. हा पण याच्यातला एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा. एव्हरी इंडिव्हिज्युअल शूड इन्वॉल्व इन अ कम्युनिटी वर्क. तुमचं जे काही नैतिक काम आहे ते तुम्ही केलं पाहिजे समाजासाठीचं. हा एक याच्यामध्ये महत्त्वाचा आस्पेक्ट होता बघा. सो फर्स्ट वन इज डिसेंट्रलायझेशन, सेकंड वन इज विलेज रिपब्लिक्स, अँड देन नेक्स्ट वन जे आहे ते आहे पंचायत ॲज अ लोकल गव्हर्निंग बॉडी. ओके, पंचायत ॲज अ लोकल गव्हर्निंग बॉडी जे आहे बघा. आता सिम्पली पंचायत ही कन्सेप्ट आधी आपल्या ह्याच्यात होती, DPSPमध्ये होती, नंतर आपण त्याला कॉन्स्टिट्युशनल ह्याच्यातून घेऊन आलो. सो गांधीजींच्या ह्याच्यामध्ये जे आहे पंचायत, आता पंचायतचे रेफरन्सेस आपल्याला आधी पण मिळतात बघा. म्हणजे आपण जर हिस्ट्री बघितली आपली तर तिच्यामध्ये जे आहे उत्तर मेरूरचा शिलालेख आहे बघा. ओके, उत्तर मेरूर इन्स्क्रिप्शन्स, तिच्यामध्ये तुम्हाला लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे रेफरन्सेस मिळतात की जे पंचायतच्या वेळेस आपण बघतो समजा. बट बेसिकली जे आहे की पंचायत ॲक्ट ॲज अ लोकल गव्हर्निंग बॉडी. ओके, तिसरा जो याच्यातला आस्पेक्ट आहे तो आहे की पंचायत शूड ॲक्ट ॲज अ
लोकल गव्हर्निंग बॉडी. ओके, मग गांधीजींची जी कन्सेप्ट होती देअर शुड बी 5 इलेक्टेड मेंबर्स. मग प्रत्येक गावातून तुम्ही किती द्या, 5 इलेक्टेड मेंबर्स शुड बी देअर. तुम्ही निवडून द्या. जसे आज तुमच्याकडे मेंबर्स असतात, कुठल्या गावामध्ये 7 आहेत, कुठं 15 आहेत, त्या पद्धतीने. ओके, सो आणि हे 5 इलेक्टेड मेंबर जे आहेत दे विल इन्व्हॉल्व इन अफेअर्स ऑफ दॅट विलेज. म्हणजे जे काही तिथं करायचं आहे ते यांचं काम असेल ते तुम्ही निवडून द्या बघा. अँड ही जी काउन्सिल असणार आहे, आता गव्हर्निंग बॉडी जी असेल पंचायत, तर पंचायतकडे सगळ्या गोष्टी असतील. फॉर एक्झाम्पल एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह, है ना, सगळे ॲस्पेक्ट जे आहे, आणि त्याचबरोबर ज्युडिशियल पॉवर्स टू. ओके, हे देणं अपेक्षित आहे बघा. कार्यकारी मंडळाचं काम त्यांनी केलं पाहिजे, कायदे मंडळाचं काम केलं पाहिजे, न्याय मंडळ जे आहे किंवा न्याय व्यवस्था जी आहे तिथंही पंचायतच्या ठाई असली पाहिजे, असं गांधीजींचं म्हणणं होतं. आणि सिम्पली जे आहे की हे सगळं कशावर बेस्ड असणार आहे, तर मॉरल फिलॉसॉफी जी आहे, और सिम्पली जे आहे मॉरल ऑथॉरिटी. ओके, आता हे सगळे काम करतील, पण हे काम करत असताना यांचा जो बेस असणार आहे, हा बेस काय असेल, मॉरल ऑथॉरिटी शुड बी देअर, अँड सेकंड वन इज पब्लिक ओपिनियन शुड बी देअर. ओके, या 2 गोष्टी हिच्यामध्ये अपेक्षित होत्या बघा. नैतिकता तिथं असली पाहिजे. आपण गांधीजींच्या बाबतीमध्ये बघितलं, मॉरल ॲज वेल ॲज स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट आहे बघा. नैतिकता आणि अध्यात्म जे आहे, अशा दोन्ही गोष्टी त्यांना अपेक्षित आहे. यांच्यानंतर आपण अरविंद घोष बघणार आहे. अरविंद घोष त्यांच्या हिच्यामध्ये कल्चरल अपलिफ्टमेंट जी होती किंवा ओव्हरऑल कल्चर ऑफ इंडिया, एन्शियंट जे काही आपली प्रथा परंपरा आहे त्याचा विचार तिथं आहे. सिम्पली जे आहे की हे सगळं तुम्ही करणार आहात पंचायतमध्ये, त्याचा बेस काय असेल, पब्लिक ओपिनियन ॲज वेल ॲज मॉरल ऑथॉरिटी. लोकांचं मत काय आहे, आणि दुसरं जे आहे मॉरल ऑथॉरिटी, नैतिकता काय सांगते, त्याच्या बेसिसवर तुम्ही हे काम करणं अपेक्षित आहे. ओके, सो त्यांनी विलेज स्वराज नावाचं एक आर्टिकल लिहिलेलं होतं 1936 मध्ये. त्याचा हा रेफरन्स आहे बघा. ओके, विलेज स्वराज. ओके, 1931 तिच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. सॉरी 1936 जे आहे 1936 मध्ये. सो तो एक रेफरन्स लक्षात ठेवा. आता गांधीजींनी ह्या आर्टिकलमध्ये जे होतं विलेज स्वराज म्हटलं होतं की विलेजनी सगळं काही करणं अपेक्षित आहे, फ्रॉम ॲग्रिकल्चर टू जस्टिस. कृषीपासून न्यायव्यवस्थेपर्यंत त्यांनी काम केलं पाहिजे. ह्या सर्व याच्यामध्ये आपलं जे विलेज असेल ते ॲग्री टू जस्टिस, इच अँड एव्हरीथिंग, सगळे जे अधिकार आहे ते त्या पंचायतकडं त्यांनी ते केलं पाहिजे, हे अपेक्षित होतं तिथं. ओके, आणि याच्यासाठी जे आहे की कोऑपरेशन अँड मॉरल ऑथॉरिटी, म्हणजे सहकार्य पण इथं अपेक्षित आहे बघा. हे सगळं करत असताना ॲग्री टू जस्टिस जायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे, कोऑपरेशन अँड मॉरल ऑथॉरिटी. सो मॉरल ऑथॉरिटीबद्दल ऑलरेडी आपलं बोलून झालेलं आहे बघा. सो ही तिसरी गोष्ट हिच्यामध्ये होती. ओके, क्लिअर आहे. देन नेक्स्ट वन, इकॉनॉमिक इंडिपेंडन्स. आता सगळं ठीक आहे, आपण सेल्फ रिलायन्स झालं पाहिजे बघा. आत्मनिर्भर जे आजकाल सध्या आपण चर्चेला घेतोय, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट इज फोकसिंग ऑन आत्मनिर्भर भारत. काय असतं ते आत्मनिर्भर असणं, तर ते आत्मनिर्भर असणं हेच आहे की तुम्ही जे आहे सेल्फ रिलायन्स, तुम्हाला जे काय लागतं आहे ना, किमान तेवढ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. सो नेक्स्ट वन इज सेल्फ रिलायन्स जे आहे बघा. ओके, एक मुद्दा आहे तो डन, सेल्फ रिलायन्स अँड इकॉनॉमिक इंडिपेंडन्स. आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला असलं पाहिजे, तुमच्या ज्या गरजा आहेत त्या तुम्हाला पूर्ण करता आल्या पाहिजेत. सेल्फ रिलायन्स शुड बी देअर. आता ह्या प्रोसेसमध्ये एक महत्त्वाची बाब जी आहे बघा, ती म्हणजे काय की हे सगळं करत असताना जे आहे तुम्हाला काही कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम राबवणं गरजेचं आहे बघा. जर तुम्हाला सेल्फ रिलायन्स हवं असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम्स तुम्ही राबवले पाहिजे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही जेव्हा स्कूलमध्ये होतो बघा, नवोदय विद्यालयाचा एरिया बराच असतो बघा. आमच्या नवोदय विद्यालयाचा एरिया 36 एकर होता, एवढा सगळा एरिया होता. मग आमच्याकडे एक प्रिन्सिपल आलेत, आम्ही आय थिंक त्यावेळेस 6 मध्येच होतो मी तेव्हा ते आले होते, आणि हिज नेम वॉज मुरुगन. आणि मुरुगन सर यांनी काय केलं की ती सगळी जमीन बघितली एवढी. मग त्यांनी पॅरेंट टीचर्स मीटिंग जी राहायची एव्हरी सेकंड संडेला या ना मंथच्या,
तिच्यामध्ये पॅरेंट्सला आवाहन केलं की तुमच्याकडे कुणाकडे ट्रॅक्टर असलं तर ते आम्हाला द्या, आम्हाला इथं शेती करायची आहे म्हणून. कारण आम्हाला एक सब्जेक्ट होता SUPW, सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क. ओके, सो हिच्यामध्ये आम्ही वेगवेगळी कामं करायचो, खडू बनवणे वगैरे वगैरे. सो आता सगळी मुलं तिथं शिकत होती, तर ऑब्वियसली पॅरेंट्सनी मग ज्यांच्याकडे ट्रॅक्टर होतं, ज्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्या दिल्या आणि त्या सगळ्या जमिनीची बऱ्यापैकी जमिनीची मशागत करण्यात आली. मग तिच्यामध्ये मुलंच काम करायची सगळी. SUPWचं प्रत्येकाचं लेक्चर राहायचं कुणाचं आणि कुणाचं. मग तिथं भेंडी लावली गेली, टोमॅटो लावले गेले. हे कशातून झालं तर हे आपण एक कन्सेप्ट बघितली बघा. कुठली कन्सेप्ट होती की फिजिकल वर्कमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व पाहिजे, ब्रेड लेबर. ती ब्रेड लेबर नावाची कन्सेप्ट जी होती ना ती तिथं वापरली गेली. सगळी मुलं म्हणजे ती 6वी पासून 10वी पर्यंतची, 11वी 12वी सगळी तिथं होती. रोज प्रत्येकाचे लेक्चर्स राहायचे. ओके, आणि तिच्यामधून कुणी तिथं काम करायचं. तिच्यातून एवढं प्रोडक्शन आलं त्याचं, टोमॅटो असेल, भेंडी असेल, म्हणजे आम्हाला बाजारातून घ्यायची काही गरज राहिली नाही. कारण रोज तिथं जवळपास 500 लोकांचं जेवण बनत होतं, तर तेवढं ते तिच्यावर डील व्हायचं. सायमल्टेनियसली भेंडी खाऊन आम्ही वैतागलो होतो, है ना. म्हणून आम्ही आमच्या प्रिन्सिपलनी मग इतर जे नवोदय होते शेजारचे, जसं बुलढाण्याचं शेगाव जवळ होतं बघा, तर आमच्याकडे प्रत्येक नवोदय विद्यालयाची एक गाडी पण असते. त्या गाड्या भरून भेंडी, टोमॅटो त्यांना गिफ्ट आमच्याकडून काय. ओके, आत्मनिर्भर काय असतं बघा, सेल्फ रिलायन्स. म्हणजे तुम्ही तुमचं पोट भरा, किमान एवढं अपेक्षित आहे. तर दुसऱ्याला दिलं नाही दिलं पण किमान स्वतःसाठी. 1941 जे आहे गांधीजींनी कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम नावाची कन्सेप्ट समोर ठेवून तिच्यावर काम केलं होतं बघा. कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम्स. ओके, 1941 कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम जे होते, इट इज फॉर इकॉनॉमिक इंडिपेंडन्स. म्हणजे तुम्ही काहीतरी काम करा, तिच्यातून काहीतरी जे आहे पैसे कमवा, तिच्यातून तुम्हाला जे आहे आर्थिक स्वातंत्र्य तर मिळणारच आहे, तुम्ही सेल्फ सफिशियंट होऊन जाल बघा. स्वतःसाठी जे लागतं तेवढं तुमच्याकडे असणार आहे. सो तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीज स्वतः जे आहे चालवू शकता. बरं, गांधीजींना अशा खूप मोठ्या इंडस्ट्रीज हव्या होत्या का तर नाही. इंडस्ट्रीज कुठल्या पाहिजे आपल्याला, छोट्या इंडस्ट्रीज ज्या आहेत, सिम्पल टेक्नॉलॉजी. ओके, सो इंडस्ट्रीयल वर्क असेल बघा, सिम्पल इंडस्ट्री, त्याच्यानंतर रिसोर्सेस जे असतील हे इथं अपेक्षित होते बघा. की याला मोबिलाइज जर तुम्ही केलं, तुम्ही तुमच्या लेवलला गोष्टी डील जरी केल्या तरी हे इनफ आहे आपल्यासाठी. हा गांधीजींचा खाक्या होता आणि तो तिथं वर्क झाला बघा. एक्सटर्नल रिसोर्सेसवर तुम्ही जास्त अवलंबून राहता कामा नाही. आणि हे आपल्याला पण लागू होतं आजच्या डेटमध्ये. आपण जर दुसऱ्यावर खूप जास्त डिपेंडंट राहिलो, म्हणजे जर तुम्ही तुमच्या रूम पार्टनरवर प्रचंड रिलाय राहता बघा, कुठं पण जायचं असलं की चहा प्यायला पण तेच पाहिजे, है ना, जेवायला पण रूम पार्टनरच पाहिजे, याला पण तेच पाहिजे, अभ्यासाला लायब्ररीला जायला पाहिजे. म्हणजे त्यांनी जर रोज 15-15 मिनटं लेट केले तर असे 1.5-2 तास तर तो खाऊन जाईल तुमचा, किंवा ती खाऊ शकते. ओके, एक्सटर्नल रिसोर्सेसवर खूप जास्त डिपेंडंट तुम्ही राहू नका. असं नाही आहे की कम्प्लिटली नाही, मिनिमायझिंग. ओके, लेस डिपेंडन्सी जे आहे एक्सटर्नल रिसोर्सेसवर असली पाहिजे. सो तो याच्यामध्ये मुद्दा होता. क्लिअर. सो सेल्फ रिलायन्स ॲज वेल ॲज इकॉनॉमिक इंडिपेंडन्स. स्वतः तुम्ही जनरेट करा रिसोर्सेस, जास्त इतरांवर डिपेंडंट राहू नका. देन मॉरल अँड स्पिरिच्युअल फाउंडेशन जे आहे बघा, नेक्स्ट वन. ओके, पुढचा जो आस्पेक्ट आपला तो आहे मॉरल अँड स्पिरिच्युअल. आता हा शब्द आपण किती वेळा ऐकला बरं आतापर्यंत? सो भरपूर वेळा ऐकून झाला आपला. सो मॉरल अँड स्पिरिच्युअल फाउंडेशन. ओके, रिलिजनकडे गांधीजी कसं बघतात किंवा धर्म जे आहे त्याच्याकडे कसं बघितलेलं आहे, तर ते ह्या पद्धतीने बघितलेलं आहे. मॉरल स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट तिथून झाली पाहिजे. गांधीजींचं म्हणणं होतं की तुमचं लिव्हिंग इथिकल असलं पाहिजे. सिम्प्लिसिटी शुड बी देअर. खूप जास्त बडेजाव तुम्ही करता कामा नाही. सिम्पल लिव्हिंग, नॉन व्हायलन्स शुड बी देअर. मग हिच्यामध्ये सगळंच इथिकल, हिच्यामध्ये काय काय येणार, नॉन व्हायलन्स, सिम्पल लिव्हिंग. आता सिम्पल लिव्हिंगमुळे होतं काय ना की रिसोर्सेस तुमचे बरेचसे वाचतात बघा, रिसोर्सेस एक्सप्लॉइट होण्याचं प्रमाण कमी होतं. हा एक प्रकारे इथिकल एन्व्हायरमेंटल इथिक्सचा पण भाग झाला, कारण रिसोर्सेस गेले तर एन्व्हायरमेंटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे. आणि गांधीजींचा मुद्दा हा नेहमीचा होताच की हेवी इंडस्ट्रीज काय करतात, हेवी इंडस्ट्रीज हे एन्व्हायरमेंट रिसोर्सेसला हार्म करतात, असं पण ते गणित होतं बघा. देन ट्रूथ शुड बी देअर, सिम्पल लिव्हिंग, ट्रूथ, नॉन व्हायलन्स, लव फॉर ह्युमॅनिटी.
है ना, मानवता जी आहे तो एक मेजर त्याच्यामध्ये कन्सर्न होता, लव फॉर ह्युमॅनिटी, मानवतेसाठी जे आहे तुम्ही तुमचं प्रेम जे आहे तर ते मानवतेला दिलं पाहिजे. हे कशासाठी पाहिजे? फॉर अ जस्ट सोसायटी, न्यायिक समाज जो आहे, जो समाज न्यायावर आधारलेला आहे त्याच्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. सो स्पिरिच्युअल आणि मॉरल ऑथॉरिटी. हां, पीस पण घेऊ शकता याच्यात, शांतता. ओके, बऱ्याचशा गोष्टी, कारण मॉरल आहे, मॉरल्समध्ये ईच अँड एव्हरीथिंग, नैतिक कुठलीही गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला येते. ओके, म्हणजे जे विलेज कम्युनिटी आहे ती विलेज कम्युनिटी अशी डील झाली पाहिजे. तुमचं जे विलेज आहे तिच्यातली जी लोकं आहेत ती अशी असली पाहिजेत, बरोबर. मग आता अशी लोक भेटतात का तुम्हाला? सो एव्हरीबडी इज रनिंग बिहाइंड द रिसोर्सेस. ओके, मुझे क्या मिलेगा. मग आता त्याच्याकरता आता प्रश्न जास्त विचारले जातात की गांधीयन फिलॉसॉफी प्रेझेंट इरामध्ये, प्रेझेंट टाईममध्ये किती मॅटर करते. हा प्रश्न PSIRमध्ये जसा विचारला जाऊ शकता तसं तो इथिक्समध्ये विचारून झालेला आहे. तिकडं GS4 GS2 तुम्हाला तिकडं पण हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि ते तुम्हाला खूप पहिल्या सेशनमध्ये मी दाखवलं होतं की हे कसे कोरिलेट होतात इकडून तिकडं जे आहे ते. सो तो कन्सर्न त्याच्यामध्ये आहे. देन रोल ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. आता एका व्यक्तिगत स्तरावर एका व्यक्तीने काय केलं पाहिजे आपल्या गावासाठी, है ना. सो ती एक बाब आहे बघा, जसं सिंघम बघितला असेल तुम्ही, है ना, जयकांत शिकरे, है ना, ये गाव मेरा है और मैं इस गाव का, है ना. रोल ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल जे आहे बघा. सो इंडिव्हिज्युअलच्या बाबतीमध्ये यांना काय पाहिजे बघा, किंवा एक व्यक्तिगत स्तरावर जे आहे गोष्टी कशा असल्या पाहिजेत, इंडिव्हिज्युअल लेवलला जे आहे गोष्टी कशावर झाल्या पाहिजेत. सो इथं सिम्पली जे आहे की एव्हरी इंडिव्हिज्युअल इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट विलेज कम्युनिटी. विलेज कम्युनिटीचा भाग आहे प्रत्येक जो है ना, की शेवटी समाज कसा तयार होतो, 1+1+1+, है ना. सो प्रत्येक इंडिव्हिज्युअल त्याचा भाग आहे. आणि तो इंडिव्हिज्युअल जो आहे ही मस्ट बिलीव्ह इन पर्सनल इंटिग्रिटी, ही मस्ट बिलीव्ह इन हार्डवर्क, ब्रेड लेबर जे आहे. ओके, मग याच्यामध्ये जे आहे यांना कुठले कुठले पर्सनल लेवलला काय पाहिजे तुमच्याकडून गांधीजींना, तर पर्सनल लेवलला इंडिव्हिज्युअल इंटिग्रिटी. इंटिग्रिटीला मराठीत काय म्हणतो आपण, सचोटी. म्हणजे काय असतंय, ऑन द बेसिस ऑफ कॉन्सायन्स यू शुड गो फॉर युअर ॲक्शन्स वर्ड्स. सत्सद विवेक बुद्धीच्या आधारे तुम्ही गोष्टी केल्या पाहिजेत. सो ही इंटिग्रिटी यांना जी आहे ती अपेक्षित होती इंडिव्हिज्युअल लेवलला. ओके, देन हार्डवर्क जे आहे. ओके, हार्डवर्क है ना, तुम्हाला जे कष्ट करण्याची जी आहे क्षमता, मानसिकता. क्षमता प्रत्येकाची असते बघा, मानसिकता नसते, हा प्रॉब्लेम आहे. मग मेंटली तुम्ही त्याच्यासाठी तयार पाहिजे. आणि गांधीजींनी ब्रेड लेबर हा जो कन्सेप्ट इथं सांगितलेला आहे तो त्याच्यासाठीचा बघा. ब्रेड लेबर जे सांगतो की फिजिकल वर्क काही इन्फिरियर नाही आहे. आणि गांधीजी स्वतः ते करत होते बघा, साफसफाई जे आहे. म्हणून आजच्या डेटमध्ये आपण स्वच्छ भारत मिशन, त्याचा जो फेस आहे तो कोण आहे, गांधीजी आहेत. तो चष्मा आहे ना तिथं, कारण गांधीजींनी ते अंगीकारलं होतं. आणि ते संतांच्या ठाई आहे बघा, संत गाडगे बाबा होते बघा, त्यांनी तो मेसेज दिलेला आहे. तर तुम्हाला असे बरेच रेफरन्सेस सापडू शकतात. ओके, देन युअर कमिटमेंट शुड बी फॉर सोशल वेलफेअर और कम्युनिटल वेलफेअर जे आहे बघा. ओके, कम्युनल वेलफेअर, समाजाच्या कल्याणासाठी तुम्ही तत्पर असलं पाहिजे. समाजाचं कल्याण जे आहे त्याच्याकरता तत्पर असणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. इंडिव्हिज्युअलचा रोल विलेज कम्युनिटीमध्ये काय येतो बघा. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी यंग इंडियामध्ये मांडल्या होत्या 1925मध्ये. ओके, यंग इंडियामध्ये बघा आपण सोशल सीन्स पण बघतो, सोशल सीन्स बाय गांधीजी. ते पण एक इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटीज आहे की तुम्ही जे आहे चुकीच्या गोष्टी करता कामा नाही. देन सोशल हार्मनी अँड इक्वॅलिटी जे आहे, पुढचा जो मुद्दा याच्यामध्ये येतो तो आहे सोशल हार्मनी अँड इक्वॅलिटी. आता समाज कसा पाहिजे तुमचा, तर समाज जो आहे तर तो शांत असला पाहिजे, एकमेकांना मदत करणारी लोक तिथं असली पाहिजे, कुणामध्ये द्वेष असता कामा नये. सोशल हार्मोनी अँड इक्वॅलिटी. ओके, मग हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे, सोशल हार्मनी अँड इक्वॅलिटी. ओके, सामाजिक सौहार्द तिथं असलं पाहिजे. ओके, सामाजिक सौंदर्य असणं गरजेचं आहे बघा.
मग आता हे असण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला, सोशल हार्मोनी जर तुम्हाला पाहिजे असली समजा, तर याच्याकरता काय पाहिजे, तर डिस्क्रिमिनेशन शुड बी नॉट देअर. डिस्क्रिमिनेशन जे आहे, फॉर एक्झाम्पल कास्ट, जाती व्यवस्था जी आहे ती असली पाहिजे का तिथं, नाही असली पाहिजे. बघा सगळे इक्वल फुटेजवर कधी येतील. गावात काय प्रॉब्लेम्स होता, गावात हे प्रॉब्लेम्स आहेत बघा आजच्या डेटमध्ये. आता आहेत का 2024 मध्ये, आता पण तुम्हाला डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ कास्ट बघायला मिळू शकतं. ओके, सो हे फार कॉमन आहे बघा. देन नेक्स्ट वन जे आहे की ह्या सर्व हिच्यामध्ये एक सोशल स्टेटसचा पण एक कन्सर्न येतो बघा. डिस्क्रिमिनेशन हे वेगवेगळ्या लेवलला होऊ शकतं, जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन पण होऊ शकतं बघा. ओके, शेवटी जे आहे की जसं कास्टिझम आहे तसंच जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन आहे, सोशल स्टेटसनुसार डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आता त्याचं स्वरूप जे आहे ना, ओपन, OBC, SC, ST आहे ना, नंतर जे आहे NT 1, 2, 3 आणि अजून येत्या काळात त्याचे अजून तुम्हाला रंग बघायला मिळू शकतात. सो बेसिकली जे आहे की सोशल स्टेटस हा एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. सामाजिक प्रतिष्ठा जी आहे, मग कुणाला कशी आहे, सामाजिक प्रतिष्ठेवर तर ते बोलले, ब्रेड लेबर ही कन्सेप्टच त्याच्यासाठी ठेवली की जे लोक फिजिकल वर्क करताय तुम्ही त्यांना काय समजता. म्हणून मुन्नाबाई MBBS मध्ये जादू की झप्पी आहे ना, तिथं साफसफाई करणाऱ्यांना रिस्पेक्ट. ओके, सो ती गोष्ट तिच्यामध्ये होती. यू हॅव टू ट्रीट एव्हरीवन विथ रिस्पेक्ट अँड डिग्निटी. दोन गोष्टी तिथं अपेक्षित आहे बघा, रिस्पेक्ट अँड डिग्निटी. ओके, रिस्पेक्ट अँड डिग्निटी, एकमेकांना ट्रीट करण्यासाठी तिथं काय पाहिजे, रिस्पेक्ट अँड डिग्निटी शुड बी देअर. तुम्ही प्रत्येकाला जो आहे तो रिस्पेक्ट द्या, डिग्निटी द्या, तो तिच्यामधला मेजर कन्सर्न आहे. अदरवाईज गोष्टी वर्क होतील का, तशा नाही वर्क होणार. तुम्ही जर एखादी व्यक्ती तुम्हाला जर अतिशय डिस्क्रिमिनेट करत असेल, तुमच्याशी जे आहे प्रॉपरली बोलत नसेल, तर तुम्ही त्या व्यक्तीशी तसंच बोलाल का, असं होणार नाही बघा. ओके, बऱ्याचदा तुमच्यापासून लोक दुरावली जातात. कशामुळे दुरावली जातात, जर तुम्ही त्यांना रिस्पेक्ट दिला नाही, डिग्निटीनी वागवलं नाही. ओके, त्याच्यामुळे असं होतं बघा. सो तो मुद्दा त्याच्यामध्ये येतो. सो आपल्याला काय पाहिजे, सोशल इक्वॅलिटी पाहिजे, सोशल हार्मनी पाहिजे, समाजामध्ये जे आहे बंधुभाव टिकला पाहिजे. दॅट्स अ बेसिक थिंग. देन रोल ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, याच्यामध्ये काय आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी डिसेंट्रलायझेशन करणं, की जे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर सुरुवातीलाच आपण बघितलं आहे की तो एक मुद्दा येतो की सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वीक ॲज जेवढं राहील, आणि त्यांनी जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी देअर शुड बी कोऑर्डिनेशन अँड युनिटी फॉर विलेज रिपब्लिक्स. हा याच्यातला एक मुद्दा होता की जो गांधीजींनी त्यावेळेस प्रकर्षाने मांडला होता की सेंट्रल गव्हर्नमेंट जर डिसेंट्रलायझेशन करतं तसं त्यांनी काय केलं पाहिजे, सेंट्रल गव्हर्नमेंट शुड इन्श्युअर युनिटी अँड कोऑर्डिनेशन फॉर विलेज रिपब्लिक्स. सो याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी एवढं करणं अपेक्षित आहे की दे शुड इन्श्युअर युनिटी अँड कोऑर्डिनेशन अमॉंग विलेज रिपब्लिक्स. ओके, सो सगळे जे काही युनिट्स आहेत आपले तिच्यामध्ये यांनी या पद्धतीने गोष्टी ज्या आहेत तर त्या डील केल्या पाहिजेत. सो गांधीजींची जी काही विलेज कम्युनिटी अँड सेल्फ गव्हर्नन्सची जी काही कन्सेप्ट आहे बघा, ती ह्या अँगलमध्ये आपण बघू शकतो. एकदा जस्ट आपण सगळं जे आहे क्विक रिवाईज करू की हे उत्तर लिहिताना त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आल्या पाहिजे. एवढं लोडेड जर तुम्ही त्याला बनवलं तर त्या केसमध्ये गोष्टी ज्या आहेत तर त्या बदलून जातील बघा. ओके, बऱ्याचदा कसं असतं की आपण गोष्टी ज्या आहेत त्या तेवढ्या प्रकर्षाने गोष्टी डील करत नाही, आपण 2 ते 3 मुद्दे लिहून त्याला सोडून देतो, तसं होता कामा नये. ओके, आपला जो प्रश्न होता तो प्रश्न आहे, एक्झामिन द गांधीयन आयडिया ऑफ विलेज कम्युनिटी ॲज अ आयडियल युनिट ऑफ सेल्फ गव्हर्नन्स. आपल्याला गांधीजींनी जे आहे की एक सेल्फ गव्हर्नन्सची जी व्यवस्था निर्माण करायची आणि त्याच्यासाठी आयडियल आपलं जे काय असणार आहे तर ते आपलं विलेज कम्युनिटी कशी बिल्ड केली पाहिजे, विलेज कम्युनिटी कशी असली पाहिजे, हे गांधीजींचं मत होतं. सो बेसिकली जे आहे हा प्रश्न तुम्हाला जे आहे विचारून झालेला आहे 2012 मध्ये. सगळे जर PYQs तुम्ही प्रॉपरली बघितले, तुम्हाला PYQ दिलेले आहेत बघा. ओके, सो त्या केसमध्ये जे आहे तुम्ही जर हा प्रश्न बघितला तर या याच्यामध्ये बघा डिसेंट्रलायझेशन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. विकेंद्रीकरण झालं पाहिजे, हातामध्ये तुम्ही अधिकार द्या की दे शुड गो फॉर देअर डिसिजन मेकिंग. आणि याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा रोल काय असणार आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा रोल शुड बी इन्श्युअर युनिटी अँड कोऑर्डिनेशन बिटवीन द विलेज रिपब्लिक. ओके,
हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. याचे रेफरन्सेस पण मी तुम्हाला सांगितले, जसं हरिजन असेल, स्वराज असेल, तर ते रेफरन्सेस पण आले पाहिजेत. देन सेकंड वन वॉज विलेज रिपब्लिक. विलेज रिपब्लिक तर फेडरेशन शुड बी देअर, सेल्फ गव्हर्नन्स तिच्यामध्ये असलं पाहिजे आणि त्याचं सेल्फ गव्हर्नन्सचं एक स्ट्रक्चर त्या विलेजचं स्वतःचं असणं अपेक्षित आहे. सायमल्टेनियसली स्वतःच्या नीड्स त्यांनी ज्या आहे तर त्या दिल्या पाहिजेत आणि एव्हरी इंडिव्हिज्युअल शुड कॉन्ट्रीब्यूट फॉर द सोसायटी. ओके, हिंद स्वराजमध्ये त्यांनी दिलं होतं विलेज रिपब्लिक्स. देन पंचायत. पंचायत शुड बी लोकल गव्हर्निंग बॉडी आणि तिच्यामध्ये 5 इलेक्टेड मेंबर्स त्यांनी जे आहे अपेक्षित ठेवले होते की देअर शुड बी 5 इलेक्टेड मेंबर्स अँड दॅट 5 इलेक्टेड मेंबर्स विल गो फॉर इच अँड एव्हरी ॲक्टिव्हिटी फॉर दॅट पर्टिक्युलर विलेज. मग तिच्यामध्ये जे आहे की ॲग्रिकल्चर टू जस्टिस, विलेज स्वराज 1936 मधला आर्टिकल आहे. ॲग्रिकल्चर टू जस्टिस सगळं झालं पाहिजे की वेन वी टॉक अबाउट लोकल गव्हर्निंग बॉडी और लोकल गव्हर्निंग काउन्सिल ही पंचायत राज असणार आहे. तर त्या पंचायत राजकडे काय काय असेल, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह, ज्युडिशियल, ईच अँड एव्हरी फंक्शन त्यांना असणार. हे फंक्शन डील करत असताना हे कशाच्या बेसिसवर झालं पाहिजे, मॉरल ऑथॉरिटी, नैतिकतेचा अधिकार जो आहे त्याच्या आधारेच हे झालं पाहिजे. सायमल्टेनियसली पब्लिक ओपिनियन, जनमत, कारण डेमोक्रेसी जनमताची आहे बघा. तुम्ही असं लोकांवर लादणं तिथं त्यांना अपेक्षित नाही आहे. पब्लिक ओपिनियन शुड बी देअर. फक्त एक मुद्दा असा येतो की पब्लिकचं ओपिनियन जर तुम्हाला खूप रॅशनल हवं असलं तर मग त्याकरता तेवढी अवेअरनेस, एज्युकेशन, इनलाइटमेंट त्यांची झालेली पाहिजे. पण तरीसुद्धा एवढं सगळं असून वेगवेगळे पब्लिक ओपिनियन्स तुम्हाला मिळतात. 10 लोक एका ठिकाणी जमली तर तिच्यातून 4 वेगवेगळे ओपिनियन मिळणं हे काही म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही, ते फार कॉमन आहे बघा आणि हे फार क्लिअर आहे. तर हे इतकं सोपं नसतं. म्हणून डेमोक्रेसीमध्ये काय केलं जातं, ज्या बाजूनी जास्त मतं पडतील ती गोष्ट जी आहे तर ती ॲक्सेप्ट केली जाते, असा हा मुद्दा आहे बघा. ओके, देन कोऑपरेशन जे आहे आणि मॉरल ऑथॉरिटीच्या आधारे झालं पाहिजे. सेल्फ रिलायन्स. आता कुठली पण व्यवस्था जर तुम्हाला टिकवायची असेल तर ती व्यवस्था कशी पाहिजे, इकॉनॉमिक इंडिपेंडन्स त्यांना असलं पाहिजे, ते सेल्फ रिलायन्स असलं पाहिजे. जर ते सगळ्या गोष्टींसाठी बाहेरच्यांवर डिपेंड आहे किंवा जास्तीत जास्त गोष्टींसाठी बाहेरच्यांवर डिपेंड आहेत तर काय होऊ शकतं, उद्या बाहेरचे म्हणू शकतात की बाबा आम्हाला एवढेच पैसे लागतील, तुम्हाला हे करावंच लागेल, की जर तुम्हाला ही गोष्ट पाहिजे असेल तर त्याच्याबरोबर ही घ्यावीच लागेल. बऱ्याचदा असं असतं ना, फर्टिलायझरच्या बाबतीत होतं बघा. आपण व्हिलेजेसबद्दल बोलतोय आज, शेतकरी जो असतो ना, तर फर्टिलायझरच्या बाबतीमध्ये बरेचसे जे विक्रेते असतात ते काय करतात, याच्याबरोबर हे घ्यावंच लागेल. ओके, आता जसं जून आणि पेरणी सुरू होतं तशा न्यूज येतात ह्या, कारण तुम्हाला तिथं जायचंच आहे आणि ती वस्तू पाहिजेच आहे, तुम्ही त्याच्यावर डिपेंडंट आहे. तुम्ही जर ऑर्गॅनिक फार्मिंगकडे हळूहळू शिफ्ट झालात तर गरजच पडणार नाही बघा, मग ते लाईनीवर येऊन जातोच. मग सगळं ऑर्गॅनिक फार्मिंग अचानक शक्य आहे का, नाही. तुम्ही तुमच्या शेतातले हळूहळू काही पट्टे जर ऑर्गॅनिक करत गेलात, हळूहळू काही वर्ष लागतील, 3, 4, 5 वर्षात तुम्ही तिकडं शिफ्ट होऊ शकतात. म्हणजे असं एकदम नाही, बाय स्टेप जाऊ शकता, बरोबर. सो बेसिकली इथं जे आहे की तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीज रन करा, मग तिच्यामध्ये खादी ग्राम उद्योगचा रेफरन्स येतोच बघा, चरखा अँड ऑल दॅट, हँडलूम इंडस्ट्री जे आहे. ओके, आणि रिसोर्सेस स्वतःचे प्रॉपरली युटिलाइज करा. बाहेरच्यांवर एक्सटर्नल डिपेंडन्स कमी करणं जे आहे, इतरांवर तुम्ही खूप जास्त जे आहे तर ते विसंबून राहता कामा नये. ओके, सो तो एक मुद्दा याच्यामध्ये येतो. देन नेक्स्ट वन, मॉरल अँड स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट, मॉरल स्पिरिच्युअल फाउंडेशन. नैतिक गोष्टी ज्या आहेत, प्रत्येक इंडिव्हिज्युअल नॉन व्हायलन्समध्ये त्यांनी बिलीव्ह केला पाहिजे, सिम्पल लिव्हिंग असली पाहिजे. आजच्या डेटमध्ये असं सापडतं का तुम्हाला सिम्पल लिव्हिंग, है ना? आता तर कठीण काम झालेलं आहे बघा, है ना? तुम्ही बघा किती प्रोडक्ट जे आहेत आपल्या टी व्हीवर ॲडव्हर्टाइजमेंट येते, मटेरियलिस्टिक प्रोडक्ट्स किती आलेले आहेत बघा. ओके, सो सिम्पल लिव्हिंग हे कुठंतरी बाजूला पडलेलं आहे आणि फॅशन ही गोष्ट जी आहे ती काळाच्या ओघात खूप समोर आलेली आहे, लोकांनी ॲक्सेप्ट केलं. मटेरियलिस्टिक जे आहे, भौतिक किंवा चंगळवादी संस्कृती जी आहे ती आपण ॲक्सेप्ट केलेली आहे. ओके, आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपली गल्ली आहे बघा, खाली संध्याकाळी उतरा तुम्ही, मग तुम्हाला कळलं किती मेयोनीज जास्त टाकायचं आणि किती चीज जास्त टाकायचं कशामध्ये. सिम्पल लिव्हिंग. सो ती सिम्पल लिव्हिंग जे आहे, ट्रूथ, लव्ह फॉर ह्युमॅनिटी, पीस अँड ऑल दॅट. सो गांधीजींच्या याच्यामध्ये मॉरल स्पिरिच्युअल फाउंडेशनला खूप महत्त्वाचं जे आहे स्थान आहे बघा.
इंडिव्हिज्युअल जो आहे तो इंडिव्हिज्युअल, कुठलाही एक इंडिव्हिज्युअल हा समाजाचा भाग आहे आणि अनेक इंडिव्हिज्युअल एकत्र येऊन समाज बनवतो. सो विलेज कम्युनिटी जी आहे त्याचा एक युनिट जर काय घेतलं तर ते युनिट कोण आहे? इंडिव्हिज्युअल, स्वतः तो ह्युमन बिईंग आहे. आणि तो ह्युमन बिईंग कसा असला पाहिजे? तर तो ह्युमन बिईंग मग असा असला पाहिजे की ज्यांनी पर्सनल लेवलला इंटिग्रिटी डील केली पाहिजे बघा, ऑन द बेसिस ऑफ कॉन्सायन्स. म्हणजे ऑनेस्टी प्रोबिटी बाजूलाच पडलं बघा, ऑनेस्टीच्या पलीकडे जाऊन इंटिग्रिटी आहे. कारण तुमचा आतला आवाज तुम्हाला सांगतो की नाही हे करणं गरजेचं आहे, हे करणं गरजेचं नाही. किंवा जे आहे हार्डवर्क आहे बघा, कम्युनल वेलफेअर आहे. प्रत्येकजण, आता एखादा समाज जर असा आहे की जिच्यामधला इंडिव्हिज्युअल हा हार्डवर्क वगैरे करण्यासाठी जे आहे बनलाच नाही, त्याचं म्हणणं आहे की नाही मला हार्डवर्क वगैरे मी नाही करत, मग मला हार्डवर्क नाही करायचं, निवांत बसून पाहिजे, मग काय होईल? तो समाज हळूहळू कुठंतरी काळाच्या गर्तेत संपून जाईल बघा. ओके. सो कम्युनिटीसाठी वेलफेअर वगैरे जे आहे अशा गोष्टी पण याच्यामध्ये मॅटर करतात. देन सोशल हार्मनी आणि इक्वॅलिटी जे आहे, आता याच्यामध्ये जे आहे की डिस्क्रिमिनेशन जे आहे ते होता कामा नये. मग कास्ट असेल, जेंडर असेल, कुठल्याही बेसिसवर सोशल स्टेटस जे आहे ते इक्वल फुटेजवर तुम्ही बघितलं पाहिजे. हे असं नाही की सोशल स्टेटससाठी तुम्हाला दुसऱ्या गोष्टी तिथं डील करायची गरज आहे. रिस्पेक्ट शुड बी देअर, डिग्निटी शुड बी देअर, या गोष्टी ज्या आहेत तर त्या मॅटर करतात बघा. ओके. इतरांसाठी जे आहे. द नेक्स्ट वन, सेंट्रल गव्हर्नमेंट युनिटी अँड कोऑर्डिनेशन अमॉंग द विलेज रिपब्लिक्स. सो असे सगळे मुद्दे या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. ओके. सो कुठलाही आता PYQ, आता बघा दोन गोष्टी आहेत की एखादी कन्सेप्ट जेव्हा आपण शिकतो त्याच्यानंतर त्याच्यावर विचारलेले प्रश्न, त्या प्रश्नामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत, आपण जेवढं काही शिकलो आहे तिच्यातल्या कुठल्या गोष्टी इथं फिट बसतात त्या तुम्ही बाजूला घेतल्या पाहिजे. ओके. सो आपलं जे काही स्ट्रक्चर असेल तर ह्याच पद्धतीने आपण जाऊ. कन्सेप्ट शिकलो की त्याचे PYQs जे आहे तर ते आपल्याला डिस्कस करायचे. तुम्ही जर PYQs प्रॉपरली बघितले तर गोष्टी सोप्या होऊन जातील. ओके. असाच एक PYQ गांधीजींवर जो आहे तो 2015 मधला जो आहे, गांधीजीज व्ह्यूज ऑन स्टेट. ओके. गांधीजीज व्ह्यूज ऑन स्टेट जे आहे बघा, हे क्लिअर झालं. कोणाला कन्फ्युजन याच्यामध्ये? विलेज कम्युनिटी सोपं आहे बघा एकदम. ओके.